नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे अळूच्या वड्या. तर वाटण बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे हिरव्या लाल मिरच्या, लसूण, थोडं जिरं, सुकं खोबरं, आलं. सुकं खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल. पाणी न वापरता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. कोथिंबीर, आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनच्या पिठामध्ये आवडीनुसार मीठ, केलेलं वाटण, हळद आणि थोडं पाणी घालत घालत ते पीठ मळून घेतलं आहे. कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. आता आळूचं पान उलटं करून त्याच्यावर बनवलेल्या पिठाचं मिश्रण पाण्याचा हात लावत लावत पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची बारीक गुंडाळी करून घ्यायची आहे. ज्या भांड्यात आपण वाफवणार आहोत त्याला थोडं तेलाचा हात फिरवून घेऊन त्याच्यामध्ये हे ठेवून देऊया. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पानांना पिठाचं मिश्रण लावून घेऊया आणि वाफवण्यासाठी ठेवूया. आता एका पातेल्यात पाणी गरम करून त्याच्यावर या आळूचे रोल सगळे आपण वाफवून घेऊयात. आळूचे हे रोल्स 25 मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. आता हे थोडेसे कोमट असतानाच आपण ह्यांना कट करून घेऊया. आता वड्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि तीळ घातलेलं आहे. गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे. आता कट केलेल्या आळूच्या वड्या मी त्यात घातलेल्या आहेत. आळूच्या वड्या हाय फ्लेमवर तळल्यामुळे कुरकुरीत होतात असा माझा अनुभव आहे. अशा मस्त कुरकुरीत आळूच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.